हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साडीवर कोणत्या प्रकारचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालावा आणि कोणत्या प्रकारचा ब्लाउज हा घालू नये. म्हणजे कुठल्या साडीवर कुठल्या प्रकारचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आपण घालू नये. साडीची स्टाईल ही आपल्या लुकचा सोल असते, पण योग्य ब्लाउजची निवड नसेल तर ती साडी कितीही महागडी असू देत, अट्रॅक्टिव्ह आणि एलिगंट लुक आपल्याला मिळत नाही. त्यामुळे साडीवरचा ब्लाउज हा साडीसाठी खूप जास्त मॅटर करतो. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे अशा सुपर टिप्स ज्या तुमचं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन नक्कीच अपग्रेड करतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, कॉन्ट्रास्ट ब्लाउज म्हणजे नेमकं काय असतं? तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की कॉन्ट्रास्ट ब्लाउज म्हणजे कुठले ब्लाउज? तर रेड कलरची साडी वेअर केली आणि त्यावर येलो कलरचा ब्लाउज वेअर केला म्हणजे कॉन्ट्रास्ट झाला. आणखीन वेगवेगळे कलर एकत्र केले म्हणजे कॉन्ट्रास्ट झालं. असं असतं का? तर मैत्रिणींनो, सध्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर कॉन्ट्रास्ट म्हणजे उलट किंवा वेगळा कलर. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही येलो कलरची साडी वेअर केली तर तुम्ही त्यावर जांभळ्या किंवा ब्ल्यू कलरचा ब्लाउज घालू शकता. यस, याला म्हणतात कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन. तुम्ही कुठलाही कलर हा कुठल्याही साडीवर अजिबात वेअर करू नका. आता जर येलो कलरची तुमची साडी असेल तर त्यावर जांभळा कलरचा ब्लाउज तुम्ही घालू शकता. आणि कुठला घालू नये? तर व्हाईट, फेंट, येलो हे अजिबात चांगलं दिसत नाही. अशा प्रकारचा ब्लाउज तुम्ही घालू नये. त्यानंतर नंबर 2 आहे ब्ल्यू साडी. ब्ल्यू साडीवर तुम्ही पिंक कलर, केशरी कलर किंवा सिल्वर कलरचा ब्लाउज वेअर करू शकता. आणि डार्क ग्रीन हा ब्ल्यू साडीवर अजिबात उठून दिसत नाही. त्यात आपला लुक हा थोडासा डल वाटतो. त्यामुळे ब्ल्यू साडीवर ग्रीन किंवा डार्क ग्रीन असे शेड्स घालणं अवॉइड करा. नंबर 3 आहे रेड साडी. तुमची साडी रेड कलरची असेल तर त्यावर तुम्ही ब्लॅक कलर, गोल्डन कलर किंवा ग्रीन कलर हे 3 कलर पेअर करू शकता. आणि मरून, ब्राऊन कलर रेड साडीवर अजिबात घालू नये. त्यामुळे काय होतं की ते दोन्ही शेड एकसारखे वाटतात आणि त्यामुळे मरून किंवा ब्राऊन कलर रेड साडीवर चांगला वाटत नाही. तर तो तुम्ही शक्यतो अवॉइड करा. त्यानंतर आहे युनिव्हर्सल. जर तुमची ग्रीन साडी असेल तर त्यावर तुम्ही रेड, गोल्डन आणि ब्लॅक कलर वेअर करू शकता. जसं की तुम्ही रेड साडी, गोल्डन, ब्लॅक वेअर करू शकता, तसेच तुम्ही ग्रीन साडीवर फक्त रेड, ग्रीन हा कलर या साडीवर जातो. आणि कुठला कलर घालू नये? तर ग्रीन साडीवर डार्क ग्रीन किंवा फेंट ग्रीन अजिबात घालू नका. त्यानंतर आहे व्हाईट किंवा ऑफ व्हाईट साडी. ऑफ व्हाईट साडीवर तुम्ही ब्ल्यू किंवा मरून किंवा ब्राईट कलरचे ब्लाउज तुम्ही त्यावर घालू शकता. जर तुमच्याकडे व्हाईट कलरची कुठलीही एखादी पार्टी वेअर किंवा सिंपल साडी असेल तर त्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट करू इच्छित असाल तर त्यावर तुम्ही ब्ल्यू कलरचा किंवा मरून कलरचा असे जे शेड्स असतात ते तुम्ही त्यावर वेअर करू शकता. आणि कुठला घालू नये? तर व्हाईट कलर, फेंट व्हाईट किंवा फेंट कलर वेअर करू नये. तर ते कॉम्बिनेशन एवढंसं छान वाटत नाही आणि उठूनही दिसत नाही. आता त्यानंतर आहे, जर तुमची साडी जांभळ्या कलरची असेल तर त्यावर तुम्ही येलो कलर वेअर करू शकता. व्हाईट कलर ब्लाउज वेअर करू शकता. त्याचबरोबर सिल्वर कलरचा ब्लाउज ही तुम्ही घालू शकता. अशा पद्धतीने कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. तर जांभळ्या साडीवर तुम्ही कुठले ब्लाउज घालू नये? तर डार्क मरून, तर तो कलर थोडासा डल वाटतो, तर तो तुम्ही जांभळ्या साडीवर शक्यतो वेअर करू नका.
त्यावरती तुमचा लुक तितकासा अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही। नंतर आहे कॉन्ट्रास्ट निवडताना काय लक्षात घ्यायचं, तर म्हणजे जेव्हा तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज वेअर करायचा तेव्हा काय करायचं, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपला स्वतःचा स्किन टोन, आपण कुठल्या स्किन टोनचे आहोत हे पाहायचं। जर तुम्ही गव्हाळ कलरच्या असाल तर तुम्ही ब्राईट कलर कॉन्ट्रास्ट करू शकता, म्हणजेच येलो ब्ल्यूचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता किंवा रेड आणि ब्ल्यू कॉम्बिनेशन ही तुम्ही घालू शकता। असे कलर तुमच्यावरती नक्कीच उठून दिसतील। आणि जर तुमची स्किन ही फेअर असेल, तुम्ही गोऱ्या असाल तर तुम्ही काळा, हिरवा, गोल्डन असे डार्क कलर कॉन्ट्रास्ट करून घालू शकता, कारण फेअर स्किन टोनवर सहसा कुठलेही कलर हे छानच दिसतात, तो स्किन टोन कुठल्याही कलरवर उठून दिसतो। पण जर तुम्ही गव्हाळ असाल तर थोडेसे रंगामध्ये लिमिटेशन्स येतात, तर काही कलर जर तुम्ही घातले तर तुमचा स्किन टोन आणखीनच डार्क दिसतो। त्यामुळे येलो, पर्पल, रेड, ब्ल्यू अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन तुम्ही घालू शकता। त्यानंतर कॉन्ट्रास्ट निवडताना तुम्हाला पाहायचं आहे साडीचे मटेरियल, तुम्ही कुठल्या प्रकारची साडी घेताय। जर तुम्ही सिल्क साडी घेत असाल तर त्यावर गोल्डन किंवा रेड कॉन्ट्रास्ट ब्लाउज फारच रॉयल लुक देतो, किंवा मग तुम्ही कॉटन साडी घेत असाल तर त्यावर तुम्ही पेस्टल कलर ब्लाउजेस किंवा ब्रोकेट कॉन्ट्रास्ट उत्तम दिसतात। त्यानंतर ओकेशन पार्टीसाठी तुम्ही घेत असाल तर ब्राईट आणि शिमरिंग कॉन्ट्रास्ट तुम्ही वापरू शकता, किंवा मग तुम्ही ऑफिस वेअरसाठी कॉन्ट्रास्ट चूज करत असाल तर तुम्ही सोबर, सेटल, सिंपल, प्लेन असे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन ऑफिस वेअरसाठी छान दिसतात। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।